नमस्कार येवकार गांवकारीच्या फेसबुक लाईव्ह अपडेटान तुमचे सगळ्यांचे स्वागत। एक इम्पॉर्टंट अपडेट जी आमच्या युथा खातीर खूप महत्वाची आसा आणि त्या खातीर पुराय सगळ्या युथांनी जे अनएम्प्लॉयड युथ्स आसात तांणी ह्या अपडेटाकडे लक्ष दिवचें। गव्हर्नमेंटाची कालूच एक एडवर्टाइजमेंट इश्यू जाल्या आणि त्या एडवर्टाइजमेंटा अंडर गोवा समग्र शिक्षा हो जो एक प्रोग्राम आसा, सेंट्रल गव्हर्नमेंटाचो प्रोग्राम, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स, गोवा समग्र शिक्षा अभियान ह्या प्रोग्रामा अंडर ऑलमोस्ट 859 पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, सगळ्यांनी पयलीं लक्षांत दवरपाक जाय, ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस 859 पोस्ट भरपाचे आसात। आणि हे पोस्ट हे डायरेक्टली वॉक इन इंटरव्यू, म्हटल्यार तुम्ही डायरेक्ट इंटरव्यू दिवपाचो आणि ह्या पोस्टाची तुम्ही परीक्षा दिवपाची। इंटरव्यूआंतल्यानूच ह्या पोस्टाचे सिलेक्शन जातले आणि ह्यो इंटरव्यू 26 to 30 मे 26 ते 30 मे ह्या दिसा भितर ह्यो इंटरव्यू जातल्यो। आणि ह्यो सगळ्यो इंटरव्यू परवरी हांगासर जे एड्युकेशन डिपार्टमेंटाचे बिल्डिंग आसा त्या बिल्डिंगेन ह्यो सगळ्यो वॉक इन इंटरव्यू जातल्यो। 26, 27, 28, 29, 30 अशे 5 दीस ह्यो इंटरव्यू चलतल्यो। आता गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर हे 856 पोस्ट जे भरपाचे आसात तातून प्रॉमिनंटली 700 पोस्ट जे आसात ते प्रायमरी टीचर्साचे पोस्ट आसात। म्हटल्यार बीएड जाल्ले जे टीचर्स आसात तांच्या खातीर ही एक खुश खबर। ऑलमोस्ट 700 पोस्ट आसात त्यो प्रायमरी टीचर्साचे पोस्ट। त्या उपरांत 30 पोस्ट जे आसात 30 ते आर्ट इन्स्ट्रक्टर्स, म्हटल्यार वेरियस आर्ट्स दॅट इन्क्लूड्स फायन आर्ट्स, मागीर थिएटर आर्ट्स, वेस्टर्न म्युझिक अशा 3 सेक्टरा भितर जे आर्ट्स टीचर आसात अशे 30 आर्ट्स टीचर हे तातून रिक्रूट जातले। मागीर 129 NFQF म्हटल्यार नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, स्किल शिक्षण दिवपी ऑलमोस्ट 15 ट्रेड्स सरकारान इंट्रोड्यूस केल्ल्यो आसात आणि ह्या 15 ट्रेड्स शिकोवपा खातीर 129 टीचर्स, इन्स्ट्रक्टर्स हे समग्र शिक्षा अभियाना अंडर नेमपाचे आसात। आणि त्या खातीर पुराय जे सगळे युथ्स आसात, आमचे अनएम्प्लॉयड युथ्स आसात, तांणी ह्या गजालींकडे लक्ष दिवप खूप गरजेचे आसा। हाली बीजेपीचे सगळीकडे मेळावे जातात, आम्ही सगळे जाणात, आणि ह्या मेळाव्या भितर चीफ मिनिस्टर डॉ. प्रमोद सावंत हांणी कितलेशाच फावटी अनाउन्समेंट केल्ले आसा की फुडल्या 2 वर्सां भितर आम्ही ऑलमोस्ट 15 ते 20 हजार पदां भरतले, 15 ते 20 हजार नोकऱ्यो दितले। आता हे नोकऱ्यो कॉन्ट्रॅक्ट बेसिस दितले, परमनंट दितले, गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर दितले, प्रायव्हेट सेक्टरान दितले, अशा वेगवेगळ्यो गजाली आसात। म्हणून 15 ते 20 हजार नोकऱ्यो दिवपाची घोषणा या सरकारान केल्ली आसा। आणि आमकां सगळ्यांक खबर आसा 2027 फुडली विधानसभा वेंचणूक जावपाची आसा आणि ह्या विधानसभा वेंचणुकी खातीर आता हे रिक्रुटमेंट प्रोसेस जो आसा तो स्पीड अप जाल्लो आसा। हालींच गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडरूय कितलेशेच पोस्ट एडवर्टाइज जाल्लेले आसात, ताच्या खातीरूय कितल्याशाच जाणांनी ऍप्लिकेशन करपाचे काम सुरू आसा आणि त्याच अनुषंगान सगळ्या युथांनी या गजालीकडे लक्ष दिवपाची गरज आसा। आता गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर ही रिक्रुटमेंट जातली आणि त्या रिक्रुटमेंटा खातीर जशें हांवें तुमकां सांगलें की आर्ट इन्स्ट्रक्टर्स म्हटल्यार तातूंत फायन आर्ट्स, वेस्टर्न म्युझिक आणि थिएटर आर्ट ह्या गजालींचो आस्पाव जातलो। मागीर NSQF म्हटल्यार नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क ह्या अंडर स्किल ट्रेनिंग भुरग्यांक दिवपाचे ऑलमोस्ट 15 वेगवेगळ्यो ट्रेड्स ह्यो सरकारान आयडेंटिफाय केल्ल्यो आसात। तातूंत ऑटोमोबाईल, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, कन्स्ट्रक्शन्स, मागीर प्लंबिंग, रिटेल, ब्युटी अँड वेलनेस, लॉजिस्टिक्स, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स, मागीर इलेक्ट्रॉनिक्स, एग्रीकल्चर, एपरेल, मागीर टेलिकम्युनिकेशन्स, मीडिया अँड एंटरटेनमेंट, IT, ITES अशो ऑलमोस्ट 15 ट्रेड्स
ह्या समग्र शिक्षा अभियानान इंट्रोड्यूस केल्ल्यो आसात आनी ह्यो 15 ट्रेड्स ह्यो भुरग्यांक शिकोवपा खातीर गव्हर्नमेंटान हे प्रोविजन केल्ले आसा आणि 859 पोस्टा खातीर गव्हर्नमेंटान ही एडवर्टाइजमेंट दिल्ली आसा। आमी पयली समजून घेऊया की गोवा समग्र शिक्षा अभियान हे कितें नेमकें। तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि स्कूल एड्युकेशन डिव्हिजन हांणी 2018 ह्या वर्सा देशा भितर सर्व शिक्षा अभियान म्हटल्यार SSA, त्या उपरांत राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान म्हटल्यार RMSA आणि टीचर्स एड्युकेशन असे जे वेगवेगळे डिव्हिजन्स असले ते सगळे डिव्हिजन्स हे एकठांय हाडून समग्र शिक्षा अभियान असो एक प्रोग्राम तांणी फ्रेम केलो आणि ह्या प्रोग्रामा अंडर गोयची जी ऑथॉरिटी आसा ती म्हटल्यार गोवा समग्र शिक्षा सोसायटी जी ह्या प्रोग्रामाची इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी आणि त्या ऑथॉरिटी खातीर प्रोजेक्ट डायरेक्टर हो एक पोस्ट आसा जो हे पुरायपणान ह्यो सगळ्यो गजाली मुखार व्हरता। आता हो जो प्रोग्राम आसा हो प्रोग्राम हो 60-40 फंड शेअरिंग अशा पद्धतीन हो प्रोग्राम आसा। 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार या प्रोग्रामा खातीर खर्च करता आणि त्याच खातीर हो निव्वळ ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस तरी पूण नवे जे तरणाटे आसात यूथ जांचे शिक्षण पूर्ण जाल्ले आसा आणि जे नोकरेच्या शोधान आसात त्यांच्या खातीर ह्या प्रोग्रामा अंडर ही संधी ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस जर मेळत जाल्यार काम करपाचो अनुभव घेवपाची संधी तांकां निश्चितपणान ह्या प्रोग्रामा अंडर मेळपाक शकता। गोंयांत हो प्रोग्राम 2019 ह्या वर्सा सावन सुरू जालो आणि ऑन इनिशियल बेसिस हो प्रोग्राम गव्हर्नमेंट स्कुलां भितर सरकारान सुरू केलो। सरकारी शाळा भितर हो प्रोग्राम सुरू केलो, स्किल एड्युकेशन फॉर गव्हर्नमेंट स्कूल्स। मागीर आता एडेड स्कूल्स आणि हायर सेकंडरी असो त्याचो टप्पो टप्पो फुडें वचपाचो आसा। ह्या फावटी 2025-26 म्हटल्यार ह्या वर्सा 9th आणि 10th ह्या स्टँडर्डा खातीर हो प्रोग्राम लागू जातलो आणि 2027 सावन हो प्रोग्राम 11वी आणि 12वी हांच्या खातीर लागू जातलो। म्हटल्यार आता स्कूल एड्युकेशन सुरू जाल्या उपरांत म्हटल्यार 8वी मेरेनच्या भुरग्यांक हे एड्युकेशन अंडर समग्र शिक्षा अभियान हे स्किल एड्युकेशन आर्ट एड्युकेशन हे मेळटा आणि आता ते 9वी आणि 10वी ह्या भुरग्यां खातीर लागू जातले आणि फुडल्या वर्सा सावन ते 11वी आणि 12वी हांकाय लागू जातले। म्हटल्यार आमी शिक्षण घेता आसतनाच कला वेगवेगळे स्किल एड्युकेशनूय आमकां मेळचे, भुरग्यांक मेळचे, जेणे करून शिक्षण पुराय जाल्या उपरांत तांच्याकडे किमान एक कला तांच्याकडे आसतली, किमान एक ट्रेड एक स्किल तांच्याकडे डेव्हलप जातली, जेणे करून एम्प्लॉयबिलिटी खातीर तांकां ताचो उपयोग जातलो। खूप बऱ्या विचारान हो प्रोग्राम आणि हो सगळो प्रोग्राम सेट केल्लो आसा, हातून मातूय दुबाव ना। आता दुर्दैवाची गजाल सांगची जर जाली जाल्यार 2019 सरकारान हो प्रोग्राम सुरू केलो आणि 2019 हो गोवा समग्र शिक्षा अभियान सरकारी शाळा खातीर सुरू जालो। त्या उपरांत 2022 जेन्ना इलेक्शन असले त्या 2022 इलेक्शनाच्या वेळार सरकारान अशीच एक जायरात गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर रिलीज केली आणि या जायराती प्रमाण कितल्याशाच भुरग्यांनी ताका ऍप्लिकेशन केले। ऍप्लिकेशन केल्या उपरांत त्या भुरग्यांचे सिलेक्शनूय जालें वॉक इन इंटरव्ह्यून। सिलेक्शन जाल्या उपरांत त्या भुरग्यांक ऑफर लेटराय गेली। ती ऑफर लेटरां घेवन भुरग्यांनी वचोन जॉयनिंगा खातीरूय पत्र केली, पुणून वरसभर ह्या भुरग्यांक जॉईन करून घेवंक ना। म्हटल्यार 101 भुरग्यांचे अपॉइंटमेंट सरकारान गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर केल्ले, तातूंतल्या कांय मोजक्याच जाणांक सरकारान प्रत्यक्षान अपॉइंट करून घेतले, बाकीच्यांकडे फक्त ती ऑफर लेटरां घेवन बाबडे भुरगे एक वरसभर गव्हर्नमेंट एड्युकेशन डिपार्टमेंटान फावटी मारीत आसा। जे भुरगे जॉईन जाले तातूंतल्या कांय जाणांक योग्य पद्धतीन व्यवस्थित पद्धतीन 2-3 महिन्यांनी कित्याक ना जावं पूण तांकां पगार मेळ्ळो, पूण फाटले 6 महिने जे भुरगे काम करतात गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर तांकां फाटले 6 महिने सरकारान पगारूच दिवंक ना, ही तांची कागाळ आसा। आता सरकार म्हणटलो आमी तुमकां नोकरी दिल्यो, पगार कित्याक दिवंक जावो, मातसो रावा, पाशयेस काडा, आमीची बिलां ती उरल्या, हें उरलां तें उरलां। पुणून आमी जेन्ना ह्या संदर्भान सगळी चौकशी आणि
इन्व्हेस्टिगेशन केलें तेन्ना आमच्या अशें नजरेक येयलें की सरकारान ही सगळी प्रोसेस करतना ताका बजेटरी प्रोविजनूच करूंक ना आणि बजेटरी प्रोविजन न करताच ह्या भुरग्यांचे इंटरव्यू जाल्यो, तांकां ऑफर लेटराय दिली, तांचे अपॉइंटमेंटूय केले, ते कामूय करतात पूण तांकां पगार ना. ही गत म्हटल्यार ऍडमिनिस्ट्रेशन आमचे खंयच्या थराक पावला ताचें हें उत्तम उदाहरण म्हणून ह्या समग्र शिक्षा अभियानाकडे आमकां पळोवपाक मेळटलें. आता जे भुरगे काम करतात आता मेरेन 2019 ऑनवर्ड्स दर वर्सा तांचो कॉन्ट्रॅक्ट रिन्यू जाता. तशेंच आता जे पोस्ट सरकारान जे डिक्लेअर केला 859 पोस्ट, ह्या पोस्टा खातीर आता ह्या सगळ्या फाटल्या शिक्षकांकूय ह्या पोस्टा खातीर परतून एक फावट तांकां इंटरव्यू दिवची पडटली आणि परतून एक फावट तांचे सिलेक्शन जातले काय ना हे सरकाराचेर आसा. आता पगार तांकां फाटले 6 म्हयने मेळोंक ना अशें जर सांगत जाल्यार परत तांचे ह्या वर्सा सिलेक्शनूच जावचें ना. त्या खातीर मुको मार म्हणटात तो सहन करपाची परिस्थिती आणि वेळ सरकारान ह्या भुरग्यांचेर, आमच्या अनएम्प्लॉयड युथाचेर हाडलेली आसा. कितल्याशा पयस डिस्टन्सान ते काम करतात, डेली भायर सरतात पुणून हातान पगार ना, तांकां उदारी घेवन नोकरी करची पडटा. ही परिस्थिती कितें हाची जाप म्हाका दिसता सरकारान दिवची पडटली. आता 859 पोस्ट तुम्ही भरतात, खूप बरी गजाल. आयज आमच्या अनएम्प्लॉयड युथा खातीर ही गरजेची गजाल. आता कॉन्ट्रॅक्ट बेजीस हे आसतले हे ऑब्वियसली, कारण सुरवात इनिशियल स्टेजीचेर कॉन्ट्रॅक्ट बेजीसाची भरती करून तांकां निदान ट्रेनिंग मेळपाची शक्यताय ह्या हातूंतल्यान मेळपाक शकता. 20,000 रुपया पगार पेमेंट हो ह्या प्रोग्रामा अंडर ह्या सगळ्या टिचरांक मेळटलो. 20,000 काय जायना पुणून किमान एट इनिशियल स्टेज हो 20,000 मेळप ही सुद्धा वायट गजाल न्हू. आणि त्या खातीर ह्या 859 पोस्टा खातीर तातूंत ऑलमोस्ट 700 पोस्ट हे प्रायमरी टिचरीचे आसात. कशी झुंबड ही त्या इंटरव्यू पडटली हे आनी सांगपाची गरज ना, कारण सगळे अनएम्प्लॉयड यूथ तुटोन पडटले ह्या नोकऱ्या खातीर. पुणून ह्या नोकऱ्यांच्यो इंटरव्यू सुरू जावच्या पयलीं सरकारान जे शिक्षक थंय काम करतात तांचो पगार त्यांच्या अकाउंटान क्रेडिट करचो अशी विनवणी, अशी प्रार्थना आमी सरकारा कडेन करता. इतली तुम्ही भिकाड्डेपणा करू नका, इतली तुम्ही सतावणूक आमच्या भुरग्यांची करू नका. आयज इव्हेंटाच्या नावार तुम्ही करोडांनी रुपया उधळटात पुणून जे काम करतात भुरगे, जे अनएम्प्लॉयड भुरगे, पयले फावट नोकरी मेळ्ळा, एक तांकां मनान आनंदाचो विषय, पुणून ही नोकरी मेळोवन 5-5, 6-6 म्हयने तांच्या हातान पगार पडना. ही वेळ ही छळवणूक कित्याक लागून? ही छळवणूक सरकारान बंद करची आणि ही इंटरव्यू सुरू जावच्या पयलीं सरकारान त्या सगळ्या भुरग्यांचो पगार पयलीं त्यांच्या अकाउंटाक क्रेडिट करचो. दुसरी गजाल, ज्या भुरग्यांक तुम्ही ऑफर लेटरां दिली आणि तांकां जॉयनिंगूच करून घेवंक ना फाटले 1 वर्स, फावटी मारून मारून ते भुरगे थकले, त्या भुरग्यांक ह्या सिलेक्शनान प्रायोरिटी मेळपाक जाय. कारण ती अपॉइंटमेंट आणि ऑफर लेटरां घेवन ते भुरगे बाबडे वाट पळयतात आपल्याक केन्ना आपयतले काय म्हणून जॉयनिंग करपाक. गेल्यार तांकां लेटरां दिवन तुम्ही फाटल्या इलेक्शनाक तांकां ताचो वापर केलो. आता त्या भुरग्यांक किमान ह्या पोस्टांनी तरी तुम्ही तांकां एडजस्ट करून घेवचे आणि तांची जी एक इच्छा आसा ही नोकरी करपाच्या संदर्भातली ती इच्छा पुराय करची. आता ऑब्वियस तुम्ही म्हणटले अशें कशें तूं म्हणटा, कारण तांचें सिलेक्शन जाल्लें. आय एम नॉट आस्किंग फेवर फ्रॉम द गव्हर्नमेंट. तांचे सिलेक्शन जाल्लें, तांचे इंटरव्यूतल्यान सिलेक्शन जावन तांकां ऑफर लेटर गेल्लें, ऑफर लेटर जावन तांच्यांनी जॉयनिंग जावपाची आपली लेटरूय दिल्लें, पूण तांकां जॉयनिंग करून घेवंक ना, कारण सगळोच घोळ. पगार दितलो जाल्यार बजेटरी प्रोविजन ना, हेड ना, कर्मा भोगो अशी परिस्थिती ही प्रशासनाची, ऍडमिनिस्ट्रेशनाची आणि ती सुद्धा एड्युकेशन डिपार्टमेंटाची. वायट दिसता हे सांगपाक आणि उलोवपाक, म्हणून ही अवस्था या सरकारची जाल्लेली आसा. आणि त्या खातीर गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर आता जे 859 पोस्ट जे सरकार भरपाचे आसा आणि ज्याच्या खातीर 26 ते 30 तारखे मेरेन जी इंटरव्यू जावपाची आसा, सरकारान ह्या रिक्रुटमेंटा खातीर बजेटरी प्रोविजन केला काय ना, या सगळ्या भुरग्यांक एव्हरी मंथ पगार मेळटलो काय ना, या सगळ्या गजालींची जतनाय केअर सरकारान घेवची पडटली आणि मागीरूच पाऊल मारचे पडटले. अशा तरेन तुम्ही लोकांच्या, भुरग्यांच्या, आमच्या अनएम्प्लॉयड युथाच्या या परिस्थितीचो फायदो घेवं नाका. म्हाका खबर आसा हे भुरगे उलोवपाक शकनात, हे भुरगे आपली व्यथा मांडपाक शकनात, कारण व्यथा मांडली, उलयले, व्यक्त जाले जाल्यार ताचेर तिडक काडप आणि मागीर तांकां भायर मारप, तांकां कुशीक दवरप. ह्यो अश्यो गजाली चल्ल्या कारणान आज आमचो यूथ म्हणटात तो आपलो
जो यंग ब्लड जे आसा ते यंग ब्लड तांचे थंड पडलेले आसा, कारण ते परिस्थिती बिकट त्या परिस्थितीक आज ते शरण गेल्ले आसात आणि सरकार नेमको ह्याच परिस्थितीचो वापर करता, उपयोग करता आणि ह्या युथांचो आमच्या छळ करता. कृपया हो छळ सरकारान बंद करचो आणि गोवा समग्र शिक्षा अभियाना अंडर जी ही भरती जावपाची आसा ही भरती योग्य पद्धतीन जावची, ह्या भुरग्यांक किमान ही संधी मेळची आणि सरकारान तांकां योग्य पद्धतीन तांचे रिक्रुटमेंट पुराय करून तांकां योग्य पद्धतीन टायमार पगार दिवचो अशी हांव विनवणी करता. आता ह्याच निमतान आणि एक गजाल ह्या व्हिडिओतल्यान आणि ह्या फेसबुक लाईव्ह अपडेटांतल्यान तुमच्या मुखार दवरपाक सोदता की सरकारान एक पॉलिसी डिसिजन घेतले की गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर हे रिक्रुटमेंट ह्या फुडें जातले म्हणून. बरी गजाल, खूप बरी गजाल. पुणून त्या पयलीं कांय डिपार्टमेंटांनी कितें केलें तर कांय डिपार्टमेंटांनी 2024 एडव्हर्टाइजमेंट पब्लिश करून उडयल्यो वेगवेगळ्या पोस्टा खातीर आणि हे सगळे परमनंट पोस्ट हे पयलीं तुमी लक्षात दवरपाक जाय. तर एडव्हर्टाइजमेंट इश्यू करून उडयल्यो, भुरग्यां कडल्यान एप्लिकेशनाय मागयलीं, पूण प्रोसेस करूंकूच ना. आणि आता जेन्ना स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्गाक लागलें तेन्ना डिसिजन कितें घेतलें की ज्यो पयली एडव्हर्टाइजमेंट पब्लिश जाल्ल्यो आसात त्यो एडव्हर्टाइजमेंट ते रिक्रुटमेंट स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर येवचे ना. स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर नव्यो जायरातीचोच आस्पाव जातलो म्हणून. तर अशी चोरवाट ही कांय डिपार्टमेंटांनी स्वीकारली. हाचें एक उदाहरण म्हटल्यार 27/2/2024 म्हटल्यार 27 फेब्रुवारी 2024 ह्या दिसा एक एडव्हर्टाइजमेंट पब्लिश जाली स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा हांची. तातून LDC आणि MTS असे काय पोस्ट तांचे भरपाचे आसा. ऑलमोस्ट कितके तरी डबल डिजिट पोस्ट आसात ते. आणि ह्या पोस्टा खातीर ही 27 फेब्रुवारी 2024 ह्या दिसा एडव्हर्टाइजमेंट पब्लिश जाली. ऑलमोस्ट आमच्या इन्फॉर्मेशना प्रमाणे 10 ते 11 हजार भुरग्यांनी ह्या पोस्टा खातीर एप्लिकेशन केल्लेले आसा. आणि मजेची गजाल म्हटल्यार ह्या फेब्रुवारी 2024 पब्लिश जाल्ल्या एडव्हर्टाइजमेंटाच्या पोस्टाची रिटर्न एक्झाम ही आता 26/5/2025 ह्या दिसा जावपाची आसा, ह्या महिन्याच्या 26 तारखेक. म्हटल्यार एक वरास पुराय जावन एका वर्सा पयलीं एप्लिकेशन केल्ल्या पोस्टाक तुम्ही आता एका वर्सा उपरांत 26 मे 2025 ह्या दिसा रिटर्न एक्झाम जावपाची आसा. आता ह्या रिटर्न एक्झामी खातीर गोंयभरांत 7 सेंटर हे डिक्लेअर केल्ले आसात. ते खंयचे सेंटर तर एक म्हापसा सारस्वत विद्यालय, ज्ञान प्रसारक विद्यालय ह्यो 2 म्हापसा जाल्यो. मागीर सेंट झेवियर्स कॉलेज 3 सेंटर ह्यो म्हापशाचे आसात. मागीर शांतादुर्गा हायर सेकंडरी बिचोली आणि अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल बिचोली 2 सेंटर स्पेशल बिचोलीन दवरलेले आसात. म्हटल्यार ते सत्तरी आणि बाकीचे जे वाठार आसात तांकां बिचोलीन बरे पडटले, बाकीचे हे नॉर्थ गोवा पेडणे आणि बाकीचे आसात ते म्हापसा पडटले. आणि सावथाक रोजरी हायस्कूल अँड हायर सेकंडरी स्कूल नावेली आणि मारिया बॉम्बिना हायर सेकंडरी स्कूल कुंकळी अशा पद्धतीन 7 सेंटर्स हे आयडेंटिफाय जाल्ले आसात. दनपारां 2:30 वरां ते 5 ह्या दरम्यान हे रिटर्न एक्झाम जातली. 10 ते 11 हजार कॅन्डिडेट ह्या पोस्टा खातीर आसात. म्हाका दिसता 20 काय 25 पोस्ट हे आसात आणि 11,000 कॅन्डिडेट आसात. दोनूय जे LDC आणि MTS हे जनरल असल्या कारणान सगळेच जे एड्युकेशन घेतलेले भुरगे आसात ते सगळे हाका क्वॉलिफाय जाल्ल्या कारणान ऑलमोस्ट 10 ते 11,000 परमनंट पोस्ट आसात ते. तर ह्या 7 सेंटरांनी ही एक्झाम जातली. आता ही 7 सेंटरांनी एक्झाम जातली. गोवा स्टेट सिलेक्शन कमिशन थंय आपल्यो बड्याव मारता, सगळे रिक्रुटमेंट कमिशन अंडर जातले म्हणून त्यांच्या दोळ्या देखत फाटल्या वर्सा पब्लिश जाल्ली ही एड आता ताचे डायरेक्ट डिपार्टमेंटा अंडर हाची रिटर्न एक्झाम जावपाची आसा. आता विषय असो आसा की कांय कॅन्डिडेटांनी आमच्याकडे संपर्क साधलो आणि तांचे अशें म्हणणे आसा की ऑब्वियसली हांव पेडणे तालुक्यांतलो असल्या कारणान पेडणे तालुक्यांतले भुरगे आणि म्हाका कॉन्टॅक्ट करून सांगले की आमी पेडणेचे कांय कॅन्डिडेट्स आमी इन्फॉर्मेशन काढले जाल्यार आमकां सगळ्यांक एक्झाम सेंटर आसा ती साऊथ गोवाची आसा. नावेली हांगासरल्या सेंटरान तांकां एक्झाम दिवपाक, म्हणजे पेडण्यासून तांकां आता ही एक्झाम दिवपाक साऊथ गोवान वचोंक जाय. कसली एक्झाम तर ही जॉबा खातीरची ही एक्झाम. आता आमी जेन्ना डिपार्टमेंटा कडेन ह्या संदर्भात इन्फॉर्मेशन
मागले बाबा अशी एक हे आसा तर डिपार्टमेंटाचे म्हणणे आसा की आम्ही स्पेसिफिक कॅन्डिडेटाच्या एड्रेस वायज आम्ही एक्झामिनेशन सेंटर दवरूंक ना. जे एक्झामिनेशन सेंटर आसा ते कॅन्डिडेटाचो जो नंबर आसा रजिस्ट्रेशन नंबर त्यांचो एप्लिकेशन नंबर त्या नंबर वायज सिरियल वायज ती सेंटर आयडेंटिफाय केल्ली आसा आणि त्या खातीर घडये ते एप्लिकेशन सिरीजान जे भुरगे आसात ते साऊथ गोवा पडले आसतले म्हणून. आता एग्री तांचे जे कारण आसा ते आम्ही एग्री करता पुणून डिपार्टमेंट जेन्ना अशा पद्धतीन एक्झामिनेशन्स कंडक्ट करता तेन्ना त्या डिपार्टमेंटान खंय तरी एक जतनाय घेवपाची गरज असता की कशा तरेन बाबा हे जे भुरगे 10 ते 11,000 भुरगे जे नोकरेच्या शोधान आसात तळमळटात नोकरे खातीर आणि अशा भुरग्यांक अशा पद्धतीन त्रास करप हे कितपत योग्य. आयज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इतली मुखार गेल्ली आसा की ह्या सगळ्या भुरग्यांच्या एड्रेसाचेर तांचे प्रत्येकाचे डिव्हिजन करून त्या एड्रेसा प्रमाणे त्या भुरग्यांक बाबा लागीं खंयच्या सेंटराचेर एग्जाम दिवपाक मेळटली अशा पद्धतीन प्रोव्हिजन करून त्या भुरग्यांक थकाय दिवप शक्य आसा. सरकार ज्या तरेन व्हडल्यो आयटी फायटी आणि माहिती तंत्रज्ञानाच्यो गजाली सांगता खंय तरी चंद्रार वचपाचे आता खंय सुर्यार वचपाच्योय गजाली करता जाल्यार सरकारा कडेन ह्यो साद्यो गजाली कित्याक जमना. पात्र मनीस क्वॉलिफायड मनीस अक्कल असलेले मनीस सरकारी प्रशासनात ना काय कितें जर ना जाल्यार जशे तुम्ही व्हडली कॉन्ट्रॅक्टां दिवन भायल्यो सर्विसीस जेन्ना तुम्ही हे करतात तश्यो सर्विसीस घ्या. आयज ह्या 10-11,000 भुरगे जे आसात त्या भुरग्यांक त्यांच्या रेजिडेन्शियल एड्रेसा प्रमाण तांचे जर तुम्ही स्क्रुटिनी केली आणि त्या भुरग्यांक खंय लागीं पडटा अशें जर सेंटर दिले किमान तितली थाकाय कारण नोकरी तुमची मेळटली काय ना मेळटली ही फुडली गजाल तितली तरी थाकाय म्हटल्यार साध्या एग्जामी खातीर तुम्ही आता भुरग्यांक जर इतले पयस जर धाडपाक सोदतले जाल्यार कित्याक हो विषय. सगळ्यो गजाली ह्यो सगळ्यो सोयी तुम्ही करू शकतात जाल्यार ह्यो गजाली तुम्ही कित्याक करिना हाची जाप म्हाका दिसता सरकारान दिवची पडटली. स्पेशली स्पोर्ट्स मिनिस्टर गोविंद बाब गावडे हांणी ह्या गजाली भितर लक्ष घालचें. ही एग्जाम तांणी गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या तावडींतल्यान भायर काडपाक यशस्वी थारले ही एक बरी गजाल पुणून किमान ते कॅन्डिडेटांक नॉर्थ गोवाच्या कॅन्डिडेटांक साऊथ गोवाच्या कॅन्डिडेटांक नॉर्थ गोवा ही तरी परिस्थिती तांणी पयस करची आणि तांकां थकाय दिवची अशी आम्ही विनंती करता. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आम्ही फेसबुक लाईव्ह अपडेटाच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले. पळयत रावात गांवकारी. धन्यवाद.